आज होती नागपंचमी आणि आज नागपंचमी सोबतच श्रावण सोमवार पण होता आणि आज दोन्हीही सण एकाच वेळेस आले, त्यामुळे ना खरंच खूप छान वाटत होतं. सण म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह येतो आणि मनाला खूप शांत वाटतं, कारण ना खरंच सण म्हटलं की आपल्याला एक वेगळीच ऊर्जा येते आणि घरात पण वातावरण खूप खेळीमेळीचं होतं. मस्त असं सोमवारची पूजा वगैरे करून घेतली, आता मस्त बेल वगैरे वाहून घेतला. खूप छान वाटत होतं, कारण देवाची पूजा वगैरे केली आणि एक्स्ट्राच काहीतरी वेगळी पूजा मांडून वेगळी पूजा केली ना तर खरंच खूप छान वाटतं आणि धूपदीपांचा वास वगैरे घरात पसरतो, त्यामुळे ना घर एकदम प्रसन्न होऊन जातं. चला तर आता माझी देवाची पूजा वगैरे सर्व छान झालेली आहे. आता इथे मस्त देवाची पूजा झाली, म्हटलं आरती करून घ्यावं लगेच, म्हणून मस्त आरती करायला घेतली. आता धूपदीप लावला आणि छान अशी प्रार्थना करून घेतली. देवपूजा झाली ना मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि घरातलं वातावरण पण खरंच खूप छान होतं, कारण धूपदीपांचा वास दरवळतो घरात. खरंच खूप भारी वाटतं, मला तर खूप छान वाटतं. दीदीची पेटी वाजवायला का? अरे ती कलर पॅलेट आहे बाळा, ते वाजवत नसतात, त्याच खडू काम असतात ना, फोडून टाकशील. चला आता ठेवा. छान आली. कशी आली मला? छान छान म्हण. आणि असा होता आजचा काही माझा लूक. चला तर आता माझी देवाची पूजा वगैरे झालेली आहे सर्व. आता आईच्या इकडे जायचंय. आता किती वेळ झाला आई फोन करत होती चल ये म्हणून, पण माझं काही जाणं झालं नाही. सर्व काम वगैरे झालं, आता आटोपलं, आता जाते. आणि आईच्या इथनं इथे इतका छान झोका बांधला होता, घरातच लेकरांना खेळण्यासाठी छोटा बांधला होता, त्यामुळे मग इथे मस्त असं झोका घेत होते. तर इथे छान असा झोका खेळला आणि आता निघालो देवाला. चला चला म्हणा, म्हणमा चला म्हणा. चला म्हणाव, जेजीला जाऊ म्हणाव. चला हा चल, पप्पाचा हात धरून आण. तू मला नाही का, मी तुला नाही. आमच्या आधी मल्हारला जायचं होतं देवाला, त्यासाठी त्याची इतकी गडबड चालू होती आणि तिथे गेल्यावर ना इथे छान असा झोका बांधला होता. मस्त असा झोका वगैरे खेळला. आता इथे छान वाटत होतं झोका खेळून, कारण लहानपणीच्या आठवणी पूर्णपणे ताज्या झाल्या. आपण लहानपणी असाच झोका खेळायचो आणि खूप उंच चढवायचो, त्यामुळे मस्त अशी झोका खेळण्यात खरंच खूप मजा आली. आता इथे घरी आलोत आणि आता म्हटलं दुसऱ्या दिवशी आईला मस्त अशी देवाची पूजा वगैरे करून थोडंसं कामात हातभार लावला. आपल्या आईला आपणच मदत करावी, कोण करणार, म्हणून मग असं थोडंसं तरी काही काम करू लागते मी शक्यतो. चला तर असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.